हॅलो. सेलिब्रिटी कट्टामध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू. खरं तर मी आता ज्या विषयावर हा व्हिडिओ करतेय तर त्यासाठी मी डायरेक्ट आपण सुरुवात करूया. आई येस. माझी काळूबाई ही सोनी मराठीवरची सिरियल 3 महिने झालेले आहेत सुरू होऊन. आणि अचानक म्हणजे मालिकेचे ट्रॅक पण खूप छान सुरू आहे. पण मालिकेची जी मेन लीड आहे तीच अचानक बदलली गेली आहे. तर आणि खूप उलट चर्चा कानावर ऐकू येतात. तर मग नेमकं काय प्रकार झालाय हा मला तुझ्याकडून ऐकायचंय. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की गेल्या महिन्यात 15-16 तारखेला आमच्यावरती काय संकट आलं होतं. म्हणजे प्रोडक्शन हाऊस असेल, चॅनल असेल किंवा सगळे आर्टिस्ट असतील किंवा सेटिंगवाल्यांपासून स्पॉटवाले असतील, सगळेच खूप शॉकमध्ये होते. कारण अर्थात आपण गेले 5-6 महिने त्या संकटातून जातो, त्या संकटाला सामोरे जातो आणि पुन्हा नव्याने आपण काहीतरी काम सुरू केलं होतं प्रत्येकाने. आणि ते काम सुरू झाल्या झाल्या एखादं तेच संकट आपल्यावरती कोसळलं होतं आणि प्रत्येक जण टेन्शनमध्ये होता की आता काय होणार आहे, की नक्की आपल्याला होणार नाहीये ना, आपण त्यातून वाचू ना, इतक्या टेन्शनमध्ये आम्ही सगळे होतो. आता या सगळ्यात झालं असं होतं की 25 ते 26 जणांना कोरोनाची लागण झाली होती. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की ह्या सगळ्या याच्यामध्ये आर्टिस्ट होते, मेल आर्टिस्ट, त्या ऑलमोस्ट सगळ्या मेल आर्टिस्टना कोरोनाची लागण झाली होती एक्सेप्ट मी. माझा रिपोर्ट फक्त निगेटिव्ह आला होता. इनफॅक्ट डिरेक्शन टीम मध्ये फक्त भीमराव मुळे दादाला सोडल्यास अनिकेत कोळपे आहे डिरेक्टर किंवा असे डिरेक्शनची टीम आहे पूर्ण, त्यांनाही कोरोना झाला होता. 25 लेडीज ज्या फिमेल आर्टिस्ट आहेत सो त्यांच्यापैकी काही जणींना झाला होता. सेटवरचे स्पॉट दादा आहेत, प्रोडक्शन मधली माणसं आहेत, सगळ्यांना त्याची लागण झाली होती. आता या सगळ्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवाची काळजी असते. सो प्रोडक्शनने इमिजिएट सगळ्यांना ड्रॉप अवेलेबल करून दिला होता आणि घरी सोडायला लागले होते. पण झालं असं की या सगळ्या आधी 1.5 महिना मी या सगळ्या टीम बरोबर राहत होतो, सगळ्या माणसांसोबत राहत होतो. एक बॉन्डिंग क्रिएट होतं, एक फॅमिली सारखं आपण आपली फॅमिली मध्ये राहतल्या असल्याचं फील होतं. कारण घरापासून इतक्या लांब इथे साताऱ्याला आम्ही सगळे एकत्र राहत होतो. तर या सगळ्या पॉइंटमध्ये मी असं ठरवलं की मी घरी जाणार नाहीये, कारण इथे त्यांची हेल्प करायला कोणी नव्हतं. कारण अलकाताई असतील किंवा समीर सर असतील ते सतत 24 तास आश्लाताईंसोबत हॉस्पिटलला होते, आयसीयूच्या बाहेर बसून होते ते. तर मी म्हटलं की आता प्रोडक्शनवालेही कोणी नाहीये, ते सुद्धा हॉस्पिटलाइज आहेत. सो कुणीतरी इथे उभं राहणं, इथे थांबणं गरजेचं आहे. सो मी तिथे थांबलो, सगळ्यांची हेल्प करत होतो. पण फायनली असं झालं की आता आपल्याला शूटिंग करावं लागेल, जे निगेटिव्ह लोक आहेत त्यांना घेऊन शूटिंग करावं लागेल, कारण नाहीतर रिपीट टेलिकास्ट होईल. आणि सिरियल जस्ट सुरू झाली होती 5-6 दिवसांपूर्वी त्याच्या. तर मग असं झाल्यावरती ठरलं की मुंबईला शूट करायचं. 20 तारखेला त्याप्रमाणे एक दिवस शूटही झालं मुंबईला, ज्यात मिलिंद शिंदे सरांचं आणि लीना मॅमचं शूटिंग झालं. त्याच्यानंतर 21ला आमचं शूट होतं. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या प्रोसेसमध्ये या सेटवरती सगळ्यात जास्त म्हणजे 8 कोरोनाच्या टेस्ट माझ्या झाल्या आहेत, ज्याच्यामध्ये 5 अँटीजन टेस्ट आहेत आणि 3 RT-PCR टेस्ट आहेत. 19 तारखेला प्राजक्ताची आणि माझी दोघांचीही अँटीजन टेस्ट झाली होती. 20 तारखेला माझ्या RT-PCR टेस्टचा रिपोर्ट आला होता. हे मी का सांगतोय, कारण प्राजक्ताने एका न्यूज पेपरला इंटरव्ह्यू देताना असं सांगितलंय, कोरोनाची टेस्ट न झालेल्या माणसासोबत ट्रॅव्हल करायचं होतं. तर माझ्या तर सगळ्यात जास्त टेस्ट झाल्यात आणि RT-PCR ही तर आपण 100% अॅक्युरेट टेस्ट मानतो. तिची RT-PCR टेस्ट झाली नव्हती, तिची अँटीजेन झाली होती. उलट हा प्रश्न मी तिला विचारू शकलो असतो, पण ठीक आहे, तिने तो प्रश्न उपस्थित केला तर त्याला उत्तर देणं मला भाग आहे. सो या सगळ्या याच्यानंतर ट्रॅव्हलिंगसाठी आम्ही प्रोडक्शनने आम्हाला एक इनोव्हा कार करून दिली होती. सो आम्ही पुढे बसलो होतो आणि मी त्यांना घ्यायला इथे हवेलीच्या इथे आलो. तर त्या दोघी, तिची आई आणि ती गाडीमध्ये बसायला तयार नव्हत्या. तर मी त्यांना 2दा-3दा विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की असंच एक राजेश दादा आहे जे चॅनलचे EP आहे, त्यांच्याशी आम्ही बोलतोय, काहीतरी त्याला काहीतरी काम आहे. म्हणून मी फोन केला राजेशला. म्हटलं राजेश काय काम आहे, कारण उद्या 6:30ची शिफ्ट आहे सकाळी फिल्म सिटीला आणि आम्ही कधी पोहोचणार, आता ऑलरेडी 6 वाजले संध्याकाळचे. तर राजेश इकडचं तिकडचं बोलायला लागलो. मी म्हटलं काय नक्की प्रॉब्लेम आहे. तो म्हणाला की प्राजक्ताला तुझ्याबरोबर बसायचं नाही, तिला रिस्क वाटते तुझ्याबरोबर बसण्यात गाडीमध्ये. तर मी म्हटलं अरे हे तुला का सांगितलं तिने, मी खूप चांगला मित्र आहे तिचा, मला तिने सांगितलं असतं तर मी उतरलो असतो गाडीतून, असं तुझ्या मार्फत असं सांगणं खूप चुकीचं आहे राजेश. तर राजेश बोलला ठीक आहे, मी तिच्याशी बोलतो. तोपर्यंत आमचा जो EP आहे अमित पारकर, त्याच्याशी मी फोनवर बोलत होतो, कारण त्याच दिवशी तो कोरोना पॉझिटिव्ह आला होता. सो तो हॉस्पिटलाइज होता. सो मी एक चेअरअप करण्यासाठी किंवा बूस्ट करण्यासाठी आपण एक मुलं जे याच्यात बोलतो वगैरे तसं आमचं बोलणं सुरू होतं हसत खेळत. तर ह्या दोघी आल्या, यांनी अख्खी गाडी सॅनिटाईज केली मी बसलो आहे म्हणून. आणि त्या गाडीत बसल्या तर तेव्हा माझा एक 5-10 सेकंडचा कॉल त्याच्याबरोबर चालू होता, तो मी ठेवला. नंतर त्यातल्या काहीतरी आमच्या जे अब्युझिव्ह लँग्वेज चालली होती ती त्यांनी ऐकली.
नंतर गाडीत बसल्यावर मला टॉन्टिंग सुरू झालं की लोकांनी समाजसेवा करावी, ही यांची फालतू समाजसेवा यांच्यापर्यंत ठेवावी, आम्हाला कशाला त्यामुळे रिस्कमध्ये टाकताय. त्याच्यानंतर प्राजक्ताने त्या ड्रायव्हर काकांना विचारलं, काका तुम्हाला मुलं आहेत का? तो म्हणाला हो, एक मुलगा एक मुलगी आहे मला. बघ ना आता या फालतू समाजसेवेपायी हे रिस्कमध्ये येणार, यांच्या मुलांना झाला, यांना झाला तर यांच्या मुलांना होणार. प्राजक्ताची आई तिला म्हणाली की अरे तू एकतर उपकार करतेस प्रोडक्शनवर आणि चॅनलवरती शूटिंग करून, तू करायलाच नाही पाहिजे शूटिंग. नंतर प्राजक्ता म्हणाली, अगं आई असं जर कोणाला घ्यायला यायचं हे माहित असतं तर आपण डायरेक्ट पुण्यावरून निघून गेलो असतो, असं कशाला कोणाला समाजसेवकांना घ्यायला आलो असतो. आता हे सगळे टॉन्ट्स मी ऐकून घेत होतो, मी कुठेच काही बोललो नाही, कारण मला माहित होतं की शूटिंग होणं महत्वाचं आहे, आता भांडण करण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि ते तिथे गेलो, लोणंदच्या एका हॉस्पिटलच्या इथे गेलो जिथून आम्हाला लाईट्स घ्यायच्या होत्या आणि त्या घेऊन जायचं होतं. शेवटी प्राजक्ताच्या आईने समीर सरांना, जे प्रोड्युसर आहेत समीर आठले, त्यांना फोन केला की काय हा तुमचा हिरो इथे कोणाला तरी शिव्या देत होता, भले आम्हाला देत नव्हता पण कोणाला तरी शिव्या देऊन बोलत होता. तर त्यांचा ड्रायव्हर जो होता अनिल तेव्हा तिथे प्रेझेंट होता. तर मी त्यांना म्हटलं, हे बघा मी कोणाशी फोनवर बोलायचं आणि कशा पद्धतीने बोलायचं हा माझा लुकआउट आहे, माझं काय चाललंय हे मला माहिती आहे, त्यात तुमचा काहीच संबंध नव्हता. बरं, आणि तुम्ही मगाचपासून मला जे टॉन्ट मारताय की समाजसेवा, फालतू समाजसेवा, तर आता कोरोना काळात लोकांना मदत करणं ही फालतू समाजसेवा असेल तर याचा तुम्ही प्लीज नीट विचार करा, कारण हे चुकीचं आहे. माझ्या आई वडिलांनी माझ्यावर लोकांना मदत करण्याचे संस्कार केलेत, कदाचित तुमच्यावर झाले नसतील म्हणून तुम्हाला ती फालतू समाजसेवा वाटते. आणि असे आमचे जरा वाद झाला तिथे, पण त्यात कुठेही त्यांना मी शिवीगाळ केली नाही. आता काय होतंय की त्याच्यानंतर ही गोष्ट होती मागच्या 20 सप्टेंबरची. त्याच्यानंतर 1.5 महिना तिने ऑलमोस्ट शूट केलं. 1.5 महिन्यात तिने जे टँट्रम्स दाखवले, सेटवरचे जे त्रास दिले, प्रोड्युसरला त्रास दिला, चॅनलला त्रास दिला, को आर्टिस्टला त्रास झाला, त्याच्यामुळे चॅनलने आणि प्रोड्युसरने तिला सिरियलमधून काढून टाकलं. आता माझा एकच प्रश्न आहे, जर मी तेव्हा शिवीगाळ केली असती किंवा अजून काही केलं असतं तर मग 1.5 महिना तू का गप्प बसलीस, तेव्हाच तू का नाही काही बोललीस? आणि दुसरी गोष्ट महत्वाची ही आहे की या सगळ्या याच्यामध्ये आता मला कुठेतरी टँट्रम दाखवले म्हणून सेटवरून किंवा शो मधून काढून टाकलंय, हे बाहेर मी जे प्रोड्युसर्स आहेत, डिरेक्टर्स आहेत, चॅनल्स आहेत, त्यांना नाही सांगू शकत ना. मग मी प्रोटेक्ट करायला काय करायचं, तर मग काहीतरी एक विषय काढूया आणि त्याचा बाऊ केला जातोय. मग आता कुठेतरी मी हे जे टँट्रम दाखवलं त्याच्याकडे दुर्लक्ष होईल, हा त्याच्या मागचा मोटिव्ह होता, किंवा हे सगळं जे चाललंय ते. बरं, सेटवरती शरद पोंक्षेंसारखे सिनियर आर्टिस्ट आहेत, त्यांनी अलकाताईंनी स्वतःच्या व्हिडिओत सांगितलंय की 8व्या दिवशी सांगितलं होतं की अलका ह्या शो मधून ह्या मुलीला काढून टाक. एवढे टँट्रम्स असतील, 5-5, 6-6 तास प्रसन्ना केतकर असतील, शरद पोंक्षे यांना ताटकळत थांबावं लागते सेटवरती, की सेटवर येत नाहीये लीड ऍक्ट्रेस मेकअप करून. मेकअप करायला बसल्यावरती 3-3 तास लागतायत. या बऱ्याच गोष्टी आहेत. इंटेन्स सीनला आम्हाला असा निरोप येतो वरून की रिहर्सल असते आधी 1-2दा. रिहर्सल तुम्ही असिस्टंट सोबत करा, मी डायरेक्ट टेकला येईन सेटवर. म्हणजे आतापर्यंत मी इतक्या सिनियर आर्टिस्ट सोबत काम केलंय, मला ऐकिवात नाहीये की इतकी मोठी माणसं, स्वतः अलका कुबल या आमच्या शोच्या प्रोड्युसर आहेत आणि त्या इथे आहेत, त्यांनी असं केलेलं, त्याही स्वतः सेटवर येऊन सगळ्यांशी बोलून स्क्रिप्ट रेडी करून हे असं करतात. कोणी असं केलेलं माझ्या लक्षात नाही की एक आर्टिस्ट येतो आणि सांगतो की मी सेटवर रिहर्सल तुम्ही दुसऱ्यांसोबत करा, मी डायरेक्ट टेकला येईन म्हणून. असे बरेच किस्से आहेत. मला त्याच्यामध्ये हात घालायचा नाहीये किंवा तो माझा प्रांत नाहीये किंवा मला ते बोलायचं नाहीये. का तर माझ्यावर जे आरोप झाले त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. मी 2 दिवस शांत होतो, मला खरंच या सगळ्या विषयावर बोलायचं नव्हतं किंवा पडायचं नव्हतं, कारण अलका मॅम खूप मोठ्या आहेत आणि त्या सगळं बोलतायत. तर मी म्हटलं मी बोलणं चुकीचं आहे, कारण मी काही केलंच नाही, तर मी का उत्तर करत बसू, मग समोरून प्रश्न येणार, मग मी त्याला उत्तर करत बसणार. पण कुठेतरी आज मी काहीतरी ऐकलं की नराधामांसोबत काम करताय वगैरे, तर माझं असं झालं ते नराधाम वगैरे आता काय बोलणार. बरं, बरेच फॅन्स आहेत, त्यांनी माझी बाजू न ऐकून घेता की तुम्ही असं बोललात, आमच्या ताईंना हे केलं. मी म्हटलं तुम्ही कुणाला ठेवावी म्हणून अशा नराधमांना अलकाताई पाठीशी घालतात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमच्या सेटवर अलकाताईंनी डे 1 पासून इथे आल्यावर प्रत्येकाला, स्पॉटवाल्यापासून किंवा आर्टिस्ट पर्यंत सगळ्यांना सांगितलंय, आमच्या या सेटवरती शिवीगाळ किंवा शिवी दिलेली चालणार नाही. भले तुम्ही ती मस्करीत देत असाल तरीही चालणार नाही. हा इथे स्ट्रिक्टली रूल आहे. हे तुम्ही स्पॉटवाल्यांपासून कोणालाही विचारा. आता हे सगळं असताना ज्या शोची प्रोड्युसर स्वतः एक स्त्री आहे आणि इतकी नावाजलेली स्त्री आहे की जिला अख्खा महाराष्ट्र, काय भारतात तिचं नाव आहे, जर मी चुकीचा असतो,
गाजवलेली अभिनेत्री आहे. आणि जर मी चुकीचा असतो, मी अशी काही गोष्ट केली असती, तर ज्या हिरोईनवरती 15 ते 20 लाख टायटल सॉन्गवर खर्च केले चॅनलने आणि प्रोड्युसरने, ज्या हिरोईनवरती अख्खा शो आहे बेस्ट, जिच्यावर शो चाललाय, तर ती मी चूक केली असती तर मला काढण्यात आलं असतं ना. खूप सोपं गेलं असतं ते. आणि शोलाही काही अफेक्ट झालं नसतं ते, कारण हिरोईन आहे तिथेच, जी रोज दिसते, प्रत्येक सीन मध्ये दिसते तुम्हाला. मग मला एवढं सगळं असताना तिला काढता मला का ठेवतील? हा माझा सिंपल प्रश्न आहे. हा म्हणजे, आणि माझं चाहत्यांनाही आहे, तुमचं करेक्ट आहे, तुम्ही आमच्यावर खूप प्रेम करता, जे काही आम्ही काम करतो ते तुम्हाला एंटरटेन करता यावं, आमचं काम तुमच्यापर्यंत पोचावं आणि आमच्या कामाची पोचपावती तुम्ही देता आम्हाला प्रत्येक वेळी, म्हणूनच आम्ही करत असतो. पण मला असं वाटतं की नाण्याला दोन बाजू असतात. एका बाजूचं ऐकून तुम्ही तुमचं प्लीज मत बनवू नका. आता हे मी तुम्हाला तुमच्या मार्फत सगळ्यांपर्यंत पोहोचेलच, हे प्लीज ऐका. तुम्ही नीट शांतपणे विचार करा या गोष्टींचा. हे जे सगळ्या गोष्टी आहेत, परत एक सांगितलं होतं तिने की कोरोनाची टेस्ट न झालेल्या माणसासोबत, मी मगाशी म्हटलं की 8 टेस्ट झाल्या, 20 तारखेला आरटीपीसीआरची टेस्ट झाली. दुसरी गोष्ट अशी सांगितली होती की तेव्हा आश्लता ताई आपल्यातून निघून गेल्या होत्या, 20 तारखेला नव्हत्या गेल्या, आश्लता ताई 22 तारखेला गेल्या होत्या आपल्यातून. आता तुम्ही ठरवा की कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय. बरं, दुसरी गोष्ट महत्वाची, आता मी कालच ऐकली की अलकाताईंनी पैसे नाही दिले म्हणून. आता कुठल्या सिरियलमध्ये आर्टिस्टना सिरियल सुरू झाल्यानंतर 90 दिवसांनी पेमेंट होतं? कुठल्या सिरियलमध्ये मंथली बेसिसवर आर्टिस्ट असतात? बरं, जर दिलं नसतं पेमेंट तर बाकीचा एखादा तरी आर्टिस्ट बोलला असतं की पेमेंट नाही दिलं म्हणून. दुसरी गोष्ट, जे सेटिंगवाले आहेत, स्पॉटवाले आहेत, हे मंथली बेसिसवर किंवा डेली बेसिसवर असतात. जर अलकाताईंनी त्यांचं पेमेंट नसतं केलं तरी ते शूटिंग सुरू राहिलं असतं का? इतक्या सिंपल गोष्टी आहेत, म्हणजे की मला वाटतं की आता हे मी सांगितल्यानंतर प्रेक्षकांना खरंच लॉजिकली पटतील क्या? इतक्या सिंपल गोष्टी पटतील आणि की तुझ्यासाठी पण ते विचार करतील, अशी एक आपण आशा म्हणूया. एक्झॅक्टली. नाही, खरंच आहे की कसं आहे की बरेच जण मला सपोर्ट करतायत. बरेच जण सपोर्ट करतायत, मला मेसेजेस पाठवता आहेत, हे करता आहेत, तर त्यांचा खरंच मी मनापासून आभारी आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवतात. इंडस्ट्रीमधून ऑलमोस्ट सगळ्यांचे मला आतापर्यंत अलकाताईंना फोन येऊन गेले आहेत की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अर्थात मी नावं नाही सांगणार, पण आम्ही हे आहोत की लोकांना खरी बाजू पटलेली आहे. बरोबर. विवेक, प्राजक्ताच्या फॅन्सचं असंही एक म्हणणं आहे, म्हणजे त्यांनी असाही एक स्टँड घेतलेला आहे की विवेकनी आणि अलकाताईंनी तिची माफी मागावी, नाहीतर साताऱ्यामधलं शूटिंग आम्ही पूर्ण थांबवू, हा असाही एक त्यांनी स्टँड घेतलेला आहे. यावर तुझं काय म्हणणं आहे ते आम्हाला ऐकायचंय. नाही, पहिली सगळ्यात सुरुवातीची गोष्ट, कुठल्याही महिलेला मी आजपर्यंत शिवीगाळ केलेली नाही. कारण माझ्या घरी माझी आई आहे, माझ्या बहिणी आहेत, तर कोणालाही शिवीगाळ करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जी गोष्ट मी केलेली नाहीये तर त्याबद्दल मी उगाच माफी मागून जी व्यक्ती खोटं बोलतेय हे तिला खरं करण्यासारखं झालं. माफी मागायला कुणाची काही हरकत नाही. मी काय लहान होणार नाही, कुणाची माफी मागितल्याने मी काय लहान होणार नाहीये किंवा काही होणार नाहीये. पण काय होईल की अशाने जी व्यक्ती खोटं बोलतेय ती खरी होईल. आणि माझ्या बरोबर एक स्त्री आहे स्वतः, जी मला डिफेंड करते. आणि आत्ताच्या काळात तूही पाहिलं असशील की मी सगळ्यांबद्दल नाही म्हणत आहे, पण काही स्त्रिया अशा आहेत की ज्या याचा फायदा घेत आहेत. की खूप सोपं होऊन जातं की आपण पुरुषांवरती आरोप केला तर मी स्त्री आहे तर ते खरंच असणार, मग पुरुषाची बाजू कोणी ऐकूनच घेत नाही. आणि माझं नशीब इतकं चांगलं आहे की स्वतः अलका कुबलांसारख्या इतकं मोठं व्यक्तिमत्व माझ्या पाठीशी आहे, ज्यांना सगळं खरं माहिती आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की अलकाताईंना किंवा मला आम्ही जी गोष्ट केली नाहीये त्याबद्दल माफी मागण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतंय की जे प्राजक्ताचे फॅन्स आहेत किंवा काय आहेत ते माझ्याही स्टोरीज टाकत होते आतापर्यंत, मीही स्टोरीज सगळ्या त्यांच्या शेअर करत होतो इंस्टाग्रामवरती वगैरे. तर मला असं वाटत नाही की ते खूप सुज्ञ आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर, हे सगळं ऐकल्यानंतर त्यांना खरंच पटतील ह्या सगळ्या गोष्टी, आणि मला असं वाटत नाही ते पुन्हा असं मागणी करतील म्हणून.